सामना करेंगे, सामने से करेंगे। भावानो, साऊथचा पिक्चर फेमस असतो तिथल्या स्टोरी लाईनसाठी. स्टोरी लाईन तिथं पण महत्वाची असते आणि प्रेझेंटेशन. आता ह्या पिक्चर मध्ये काय आहे, कंगवा सूर्याचा एवढा बहुचर्चित पिक्चर रिलीज झाला शेवटी. त्याचा टीजर आणि ट्रेलर जेव्हा आला होता ना, अक्षरशः म्हणजे धुमाकूळ घातला होता इंटरनेटवर आणि सगळ्यांच्या लिस्टमध्ये मस्ट वॉचच्या लिस्टमध्ये होता. आता हे पिक्चर रिलीज झाला. आता त्या पिक्चर मध्ये काय बघण्यासारखं आहे, चांगला आहे, वाईट आहे, बघावं की नको, हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. आता पिक्चरचं मेन कॅरेक्टर जे आहे की नाही, वन अँड ओनली सूर्या. बाकी पिक्चर मध्ये दुसरं बघण्यासारखं काहीही नाही. हा, आता स्टोरी लाईन जर बघायला गेली, सूर्याचा डबल रोल आहे. हा, तेच म्हणजे पुनर्जन्माची कन्सेप्ट आहे. स्टोरी लाईन घुमते प्रेझेंट मध्ये, म्हणजे 2024 आणि 1070, म्हणजे मागचा जन्म आणि ह्यो जन्म. दोन्ही स्टोरी ह्या असं सरळ फिरत असतात. आता जो सूर्य आहे की नाही, तो काय करत असते, बाउंटी हंटरचं काम करत असते. म्हणजेच काय, पोलिसांना जे काम जमत नाही ते पोलीस ते कॉन्ट्रॅक्ट ह्या सूर्याला देत असतात आणि तो मग त्या क्रिमिनल्सनी, त्या लोकांनी धरायचं आणि पोलिसांनी द्यायचं किंवा मारायचं हे करतात. त्याच्याकडे एक कॉन्ट्रॅक्ट येते, ते एका पोरग्याला धरायचं आणि ते त्या पोरग्याला धरतोय. आता धरल्यानंतर ते पोरग कोण असतंय, त्या पोरग्याला थोडेसे पिक्चर मागचे आठवत असतात आणि ते पोरग पण निघतंय हरामी. ते नेमकं सूर्याबरोबर काय करतंय हे याच्यामध्ये थोडंसं बघण्यासारखं आहे. बाकी आपला बॉबी देओल, मी बॉबी देओलसाठी लय एक्साइटेड होतो या पिक्चरमध्ये. पण बॉबी देओलला ह्यांनी की नाही म्हणजे पायपुसणच करून ठेवलं. अक्षरशः म्हणजे 2-4 मिनिटाचा जो रोल आहे ते पण नुसतं हे असं करतेलाच रोल आहे. आता पॉझिटिव्ह गोष्टी याच्यामध्ये काय, पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे ते म्हणजे सूर्याची ऍक्टिंग. सूर्यानं जबरदस्त 100% दिलंय त्याचं. बॉबी देओलनं पण 100% दिलंय. दिशा पाटणीनं का नाही, दिशाला काय की नाही, दिशाला दिशाच नाही दिशा पाटणीला. मला हे कळणार झालंय ही साऊथवाली दिशावर एवढी का फिदा झाल्या. त्या कल्कीमध्ये पण तिला घेतला आणि ह्याच्यामध्ये पण तिला घेतला, या कंगवामध्ये पण. ती नसती तरी पिक्चरमध्ये काहीही फरक पडला नसता, एवढा तिचा महत्वाचा रोल आहे, हे लक्षात ठेवा. बाकी यातले सीजे पिक्चर तुम्ही बघायचंच ठरवलं असाल तर 3D मध्ये बघा. 3Dचे सीन्स अमेझिंग आहेत. त्याच्यामध्ये पाण्यातले फाईट असू दे किंवा ते त्या ट्राईब सोसायटीची फाईट असू दे किंवा तलवारबाजीचे, धूळ बिळ उडत्या ना, धूळ, पाणी, ते पानं बिनं सगळं तुमच्या डोळ्यात, सगळं तोंडावर येते. मगरीचा एक शॉट आहे तो जबरदस्त आहे. पाण्यातली फायटिंग जबरदस्त. तलवारबाजी जी घेतली आहे ती खतरनाक, नादखोळा. आणि बोटीवरची एक फाईट आहे, ती पण जबरदस्त आहे. याच्यामध्ये एक कॅमिओ पण आहे, ते पण बघा, ते जरा बघण्यासारखं एक्साइटेड आहे. आता याच्यामध्ये 2 महत्वाचे कॅमिओ असलेले हिरो होते, ते म्हणजे सूर्याचा रोलेक्सचा कॅमिओ, तो हिट झालता. त्याच्यानंतर अरबाबचा आपला अॅनिमल मधला बॉबी देओलचा कॅमिओ, तो हिट झालता. हे दोन्ही एवढे सुपरस्टार एकत्र येऊन पण हे पिक्चर अक्षरशः म्हणजे कधी काय, म्हणजे अपेक्षांवर पाणीच फिरलं. लय अपेक्षा होत्या ह्या पिक्चरकडनं, पण एवढ्या काही पूर्ण झाल्या नाहीत. ऍक्च्युली हा पुनर्जन्माचा कन्सेप्ट बाहुबली सारखं, राजामौली सारखं करायला गेले, पण ते काही जमलं नाही. पण मग या डायरेक्टरचा कॉन्फिडन्स म्हणतोय की 2000-4000 पैसे मिळवल, पैसे कमवल, पण पिक्चर त्या लेवलचा नाही. पिक्चरमध्ये सगळं काही ठीक आहे, सगळं चांगलं आहे. VFX, CGI, कॉस्ट्युम, ऍक्टिंग, सगळं काही ठीक आहे. म्हणजे काशी केल्या स्टोरीज नाही ह्या पिक्चर. या पिक्चर मध्ये जर स्टोरी असती तर ह्या पिक्चरनं बाहुबलीचं रेकॉर्ड तोडलं असतं, एवढं मात्र नक्की. हा, पिक्चर मध्ये 2 टाइमलाईन ह्या घुसवून कनी डोकं मात्र झिंजिण्या खायला लागते. आणि काय मला कळलं नाही, अख्ख्या पिक्चर मध्ये सगळी कॅरेक्टर नुसती वरडा लागल्या, कंगवा अशी वरडा लागल्यात. काय कळणच झाले का वरडा लागल्यात. बाकी मला काय पिक्चर एवढा आवडला नाही. मी दिन 5 पैकी 2.5 स्टार. तुम्हाला सूर्याचे फॅन असतील तर एकदा बघून या, ते पण त्याच्या ऍक्टिंगसाठी, ऍक्शन सीनसाठी एकदा ठीकठाक आहे.